विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे तर्फे वेगवेगळ्या परीक्षांचे काय दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं. त्यापैकी एक महत्त्वाचं जे प्रशिक्षण आहे ते म्हणजे पोलीस भरती आहे. ते यावर्षी जे सामायिक परीक्षा झाली आणि जे बार्टीच्या माध्यमातून TRTI म्हणजेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था असो किंवा सारथी असो, बार्टी असो, महाज्योती असो यांच्या एकत्रित सामायिक परीक्षा घेतली गेली, परंतु पोलीस भरतीची अद्याप परीक्षा घेतली गेलेली नव्हती. तर पोलीस भरतीची ॲड आता आलेली आहे आणि फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. तर आपण आज ते बघणार आहोत. मी प्रवीण भिमटे, विद्यार्थी मित्र, तुम्हाला याविषयी माहिती देणार आहे. तर सुरुवातीला आता पुढे जाण्या अगोदर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बघा, आता आपण बघूयात TRTI म्हणजेच काय होते, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था. ठीक आहे. तर तर्फे 2025-26 करिता पोलीस भरती व आर्मी भरती करिता काय झालेलं आहे, फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आणि आता तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचे आहे. त्यानंतरची माहिती आपण आता पुढे बघणार आहोत. तर चला पुढे जाऊया. फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. बघा, आता इथे पोलीस भरती व आर्मी भरती करिता फॉर्म भरणे सुरू. तर आपण त्याच्याविषयी माहिती बघून घेऊयात. ठीक आहे. तर बघा, म्हणजे TRTIच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमातीच्या, ठीक आहे, मी स्पेशल तिथं लिहिलं नाही, आदिवासी प्रवर्गाकरिता म्हणजे पोलीस भरतीच्या आतापर्यंत काय झालेली नव्हती, परीक्षा झाली नव्हती, जे की बार्टीची परीक्षा पार पडलेली आहे. ठीक आहे. वेगवेगळ्या फक्त या संस्थेचं काही अडचणीमुळे किंवा त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे किंवा जागेच्या त्याच्यावर डिस्कशन सुरू होतं आणि त्यामुळे काय झालं की ते आता त्याचा लेट झाली, परंतु लवकर आता ते फॉर्म भरणं सुरू झाले आणि लवकरच काय होईल, प्रशिक्षण सोबतच सुरू होऊन जाईल. ठीक आहे. सगळ्या बघा, अनुसूचित जमातीच्या उमेदवारांना पोलीस भरती व सैन्य पदाच्या स्पर्धा परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण तयारी करिता प्रशिक्षण कसं आहे, अनिवासी आहे. म्हणजे तुम्हाला निवासाकरिता पैसे दिले जातात, परंतु निवासाची म्हणजे पैशाच्या माध्यमातून, स्टायपेंडच्या माध्यमातून तुम्हाला सोय केली जाते. ठीक आहे. परंतु हे अनिवासी प्रशिक्षण आहे. तुम्हाला अकॅडमीला जाऊन क्लास करावा लागतो. म्हणजे ते प्रशिक्षण अनिवासी आणि ऑफलाईन सुद्धा आहे, ऑनलाईन नाही. ठीक आहे. तर बघा, पोलीस व सैन्य या क्षेत्रातील कामगिरी बजावणाऱ्याची संधी मिळवण्यासाठी आता म्हणजे बार्टी असो किंवा सारथी असो किंवा महाज्योती असो किंवा TRTI असो, खाजगी नामांकित संस्थेमार्फत काय होते, तुम्हाला प्रशिक्षण देते. आता हे खाजगी संस्था कुठली निवडायची, तर यासाठी तुम्हाला नंतर तुमची जेव्हा निवड होईल तेव्हा, आता तुम्हाला संस्थेबद्दल विचार करावा याचा नाही आहे, केवळ फॉर्म भरायचा आहे आणि परीक्षेला सामोरं जायचं आहे. मग परीक्षा होणार की नाही याच्यावर एक वेगळा व्हिडिओ येणार आहे. तर ठीक आहे, आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे. तर देणेकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन स्वरूपात अर्ज मागवण्यात येत आहेत. आपण पुढे जाऊया. ठीक आहे. तर बघा, सदरच्या योजनेचा सविस्तर तपशील जो आहे, शासन निर्णय, आवश्यक कागदपत्रे तुम्हाला ते तयार करायची आहे आणि पुढे कागदपत्र कोणती लागतात ते आपण बघणारच आहोत. ही जे वेबसाईट आहे, व्हिडिओ पॉज करा, या वेबसाईटवर तुम्हाला काय करायचं आहे, जाऊन फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. ठीक आहे. या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ॲक्च्युली ही जे वेबसाईट आहे ते वेगळी आहे, CPT असं काहीतरी आहे, ते आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे. भेट देऊन ही माहिती सगळी त्याच्यावरून तुम्हाला काय होते, उपलब्ध होते. आता बघा, यासाठी काय सामायिक प्रवेश परीक्षा कॉमन एंट्रन्स टेस्टद्वारे काय होईल, गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. सदर प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणाची निवड ही आवश्यकता भासल्यास, आता हा जो आवश्यकता भासल्यास नाही का, हा खूप महत्त्वाचा शब्द आहे की परीक्षा होणार की नाही याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की फॉर्म अधिकचे आले तर परीक्षा होईल, कदाचित फॉर्म तेवढे त्या प्रमाणात नाही आले तर परीक्षा होणार सुद्धा नाही. मागच्या वर्षाप्रमाणेच काय होईल, विद्यार्थ्यांची निवड होईल. यावर मी सविस्तर व्हिडिओ घेऊन येणार आहोत. याच्यानंतरच तो लगेच व्हिडिओ येईल, एक उद्या परवा तो व्हिडिओ येऊन जाईल. त्याविषयी मी तुम्हाला त्याच्या सविस्तर माहिती देणार आहे. आता आपण फॉर्म भरणे सुरू झाली आहे, त्याची डेट काय आहे, शेवटची डेट काय आहे, सुरू कधी झालेला आहे, ते संपूर्ण माहिती, कागदपत्रांविषयी सगळी माहिती आणि सूचनांबद्दल माहिती बघणार आहोत. आता पुढे जाऊयात. बघा, आता तुम्हाला इथे दिसत असेल पोलीस भरती व आर्मी भरतीचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. ठीक आहे. तर ऑनलाईन अर्ज सुरू दिनांक कोणता आहे, तर 29/9/2025. म्हणजे ऑलरेडी आता काय झालं, फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली, कारण व्हिडिओ आता 30 तारखेला येत आहे आपला. ठीक आहे. आता ऑनलाईन अर्जाचा अंतिम दिनांक जो आहे तो 13 तारीख असणार आहे. म्हणजे जवळपास तुम्हाला 14 दिवस, 15 दिवस, 15 दिवसाचा कालावधी दिला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे जे कागदपत्र आहे ते तयार करून घ्यावयाचे आहे आणि फॉर्म भरायचे आहे. ठीक आहे. आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची जे लिंक आहे, तर लिंक इथे तुम्हाला मी दिलेली आहे. ठीक आहे. या लिंकवर थेट जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करून घ्यायचा आहे. ही लिंक तुम्हाला इथून ओपन नाही होणार,
तर ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर डायरेक्ट काय होईल, ते वेबसाईट ओपन होईल आणि त्याच्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करून तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे आणि फॉर्म भरून घ्यावयाचा आहे. तर ही जी आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तत्पूर्वी व्हिडिओ अशा सर्व गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमचे प्रश्न असतील कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, पुढे जाऊयात आपण. चला आता बघा काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या फॉर्म भरताना आवश्यक आहेत, कारण असे बरेच जे विद्यार्थी आहेत त्यानंतर मला मेसेज करतात मला माहिती नव्हतं किंवा हा कागद नाही आहे. तर आता वेळ आहे त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायची आणि आपण प्रशिक्षणाचा आपल्याला जर लाभ घ्यायचा आहे तर या गोष्टी सगळ्या फुलफिल कराव्या लागतील. बघा म्हणजे काय, इतर बाबी काही खालीलप्रमाणे आहेत ज्या आवश्यक आहेत आणि कागदपत्रे त्याबद्दल आपण माहिती बघू. तुम्ही व्हिडिओ पॉज करून ते बघून घ्या. बघा, उमेदवाराकडे वैध कार्यरत ईमेल आयडी असणं आवश्यक आहे. म्हणजे अद्याप ज्या विद्यार्थ्यांची ईमेल आयडी नाही आहे त्यांनी आधी ईमेल आयडी तयार करून घ्यावयाचा आहे. ठीक आहे, ऑनलाईन नोंदणी करताना उमेदवाराने वैध व कार्यरत मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. विद्यार्थी काय करतात, कुठलाही मोबाईल नंबर टाकतात, कारण तुमच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत मोबाईल नंबरवर हा TRTI मार्फत काय येत असतो, OTP येत असतो त्या प्रत्येक स्टेजला. ठीक आहे, तर तुम्हाला तो OTP जपून ठेवावा लागतो आणि त्यामुळेच काय आहे की तुमचा जो मोबाईल क्रमांक जो आहे तो वैध असणं गरजेचं आहे, नियमित सुरू असणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर असा मोबाईल क्रमांक तुम्हाला तिथे टाकायचा आहे. उमेदवाराकडे अलीकडच्या काळातील पासपोर्ट, मग आत्ताचे पासपोर्ट काढून घ्या, ज्याच्याकडे नुकतेच काढलेले पासपोर्ट नसतील तर ते काढून घ्या व स्वाक्षरी खालीलप्रमाणे असणं आवश्यक आहे, जे मी इथे दिलेलं आहे. पॉज करून तुम्ही बघू शकता. पासपोर्ट रंगीत आकाराचा पासपोर्ट असणं गरजेचं आहे, जो 100 KB मध्ये असेल. केवळ JPG किंवा हे JPEG PNG फॉर्मॅटमध्येच तो चालेल. ठीक आहे, आणि स्वाक्षरी कमाल 20 KB पर्यंत, म्हणजे आपला पासपोर्ट जो आहे तो 100 KB पर्यंत आणि स्वाक्षरी जे आहे ते 20 KB पर्यंत. व इतर कागदपत्रे PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला टाकायचे, जे गुगलवरून आपण सहज त्याची काय करता येते, आपल्याला PDF बनवता येते, पण ते पण सगळे कागदपत्र आपले क्लिअर असावेत. ठीक आहे, आणि उमेदवाराचा जन्म दाखला त्याच्याकडे असणं आवश्यक आहे, एक सर्टिफिकेट किंवा 10वीचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे, किंवा शाळा सोडल्याचा जो दाखला आहे तो असणं आवश्यक आहे. शाळा सोडल्याचा म्हणजे आपण त्याला काय म्हणतो, लिव्हिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कारण त्याच्यावरून तुमची काय आहे, जन्मतारीख ठरते. कारण याला एक वयोमर्यादा आहे. त्याकरिता हा जो डॉक्युमेंट आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. या 3 पैकी जन्माचा दाखला, 10वीचं प्रमाणपत्र, कारण त्याच्यावर तुमची काय असते, डेट ऑफ बर्थ असते, आणि किंवा शाळा सोडल्याचा दाखला. हे महत्त्वाचं आहे जे मी तुम्हाला सांगितलं. याशिवाय तुमची नोंदणी होणार नाही आणि पुढे फॉर्म जाणार नाही. ठीक आहे, मग पुढे जाऊयात. चला, ठीक आहे. आता बघा, पोलीस भरती व आर्मी भरती प्रशिक्षणाबाबत विशेष आहे. या प्रशिक्षणाचे विशेष म्हणजे लाभार्थी कोण असणार आहे, केवळ अनुसूचित जातीचा नाही तर जमातीचा. ठीक आहे, केवळ अनुसूचित जमातीचे विद्यार्थी म्हणजे जे आदिवासी प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी. तर बघा लाभ काय आहे त्याचे, तुम्हाला प्रशिक्षणाबाबत विशेष मी जे लिहिलं आहे ना, हे लाभ आहेत. तुम्हाला या प्रशिक्षणाचा लाभ कसा कसा मिळतो किंवा फायदा कसा कसा आहे. बघा, एकूण प्रशिक्षण जो कालावधी आहे तो किती असणार आहे, तर तो 6 महिन्याचा कालावधी असणार आहे. ठीक आहे, दरमहा विद्यावेतन म्हणजे प्रतिमाह 6 महिन्याकरिता एकूण 10,000, तर प्रत्येक महिन्याला 10,000, तर 6 महिन्याचे किती, 60,000 रुपये. म्हणजे तुम्हाला अनिवासी प्रशिक्षण असल्यामुळे निवासाची सोय त्यांच्या मार्फत केली जात नाही, त्यामुळे ती निवासाची सोय व्हावी, तुमचे इतर खर्च व्हावे म्हणून तुम्हाला विद्यावेतन मिळते, जे थेट तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये, पासबुक खात्यामध्ये जमा होतं. ठीक आहे, त्यानंतर पुस्तकांसाठी, पुस्तक संचासाठी किंवा पुस्तकांसाठी तुम्हाला 12,000 रुपये मिळतात. म्हणजे एकूण असा लाभ तुम्हाला किती मिळतो, एकूण आर्थिक लाभ जर तुमचा नंबर लागला तर तो एकूण आर्थिक लाभ किती आहे, तर तो 72,000 रुपये असा मोठ्या प्रमाणात तुम्हाला काय मिळतो, लाभ मिळतो. आणि प्रशिक्षण मात्र ते ज्या संस्थेमार्फत तुम्हाला दिलं जातं ते प्रशिक्षण संपूर्ण मोफत असतं. प्रशिक्षणाचा जो पैसा आहे त्या संस्थेला TRTI कडून मिळत असतो. ठीक आहे, ठीक आहे, तर हा तुमचा वैयक्तिक लाभ असतो, संस्थेला वेगळा पैसा येत असतो. ठीक आहे, आता हे तर झालं प्रशिक्षण. आणि तुम्हाला जेव्हा तुम्ही त्या अकॅडमीला, जे कुठली तुम्ही अकॅडमी सिलेक्ट करता किंवा संस्था, त्याच्यामध्ये तुम्हाला अनुभवी व तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून अध्यापन केलं जातं. संपूर्ण टेस्ट सिरीज दिल्या जातं तुम्हाला. तुम्हाला जे शैक्षणिक साहित्य असतं ते पण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी प्रमाणात जी अकॅडमी आहे होतकरू विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारी, ते तुम्हाला बऱ्यापैकी प्रमाणात ते देतं. तेवढे आपण डेन्समध्ये नाही जाऊ, पण या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, मागील काही अकॅडमी बुक्स पण दिले, पेन दिल्यात, अशा गोष्टी निदर्शनास आल्या. ठीक आहे, तर बघा
6 महिने शारीरिक चाचणी तुम्हाला म्हणजे केवळ तुमची हे अभ्यासाचीच तयारी केल्या जाणार नाही आहे, तर काय आहे 6 महिने शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल ट्रेनिंगची तयारी सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे त्या माध्यमातून. ठीक आहे. शारीरिक चाचणीकरिता म्हणजे हे पोशाख जे किट असते पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांकरिता ते सुद्धा मिळणार आहे. तर अशा पद्धतीचं तुम्हाला काय असणार आहे, लाभाचं स्वरूप असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्क्रीनशॉट घेऊन घ्या वाटल्यास आणि बघून घ्या एकदा. ठीक आहे. आपण पुढे जाऊयात. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा, मी त्याला उत्तर देईल. ठीक आहे. पुढे बघा आता मग आवश्यक कागदपत्रे कुठली असणार आहेत किंवा कुठली कागदपत्रे आपल्याला महत्त्वाची आहे ते बघू आपण. उमेदवाराचा जन्माचा दाखला. ठीक आहे. तो नसेल तर 10वीचे प्रमाणपत्र. ठीक आहे. आणि शाळा सोडल्याचा काय आहे, शाळा सोडल्याचा काय आहे दाखला, कारण याच्यावर तुमचं जन्मतारीख असते, कारण याला वयाची या प्रशिक्षणासाठी वयाची अट आहे. त्यानंतर यापैकी कोणतंही एक. ठीक आहे. त्यानंतर आधार कार्ड. ठीक आहे. दोन्ही बाजूना, कारण मागे तुमचा काय असतो ॲड्रेस असतो. ठीक आहे. त्यानंतर 10वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र दोन्हीपैकी एकत्रित अपलोड करायचं आहे. बघा आणि इथे जे जे स्टार मार्क केलं आहे तुम्हाला, हे बघा तुम्हाला दाखवत आहे मी, इथे स्टार मार्क आहे, इथे स्टार मार्क आहे, इथे स्टार मार्क आहे. ठीक आहे. म्हणजे ते काय आहे तुम्हाला मॅन्डेटरी आहे. तर दोन्ही असेल तर एकत्रित करून अपलोड करायचं आहे, चुकी नाही करायची. एकच गुणपत्रिका नाही, दोन्ही आहेत ना तुम्हाला. एक आपण म्हणतो डिप्लोमा म्हणजे प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, मार्कशीट आणि डिप्लोमा एकत्र घ्यायचा आणि काय करायचं आहे तुम्हाला अपलोड करायचं आहे. ठीक आहे. पुढे चला आता इथे बघा 12वीची गुणपत्र किंवा प्रमाणपत्र दोन्ही असेल तर एकत्रित अपलोड करायचं आहे आणि तेही काय आहे मॅन्डेटरी आहे. पदवी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र ज्याची पदवी झालेली आहे तशी योग्यता काय आहे 12वी पास असणे गरजेचं आहे. परंतु पदवी जर असेल, ज्या विद्यार्थ्यांची पदवी झालेली आहे तर त्यांनी काय करायचं आहे पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका सुद्धा काय करायची आहे अपलोड करायची आहे. पण याचं जे आहे काय म्हणते त्याला की आपण म्हणतो ना की पात्रता, तर पात्रता काय आहे 12th पास, 12वी पास हे पात्रता आहे. 12वी पास किमान विद्यार्थी हा 12वी पास असणं काय आहे गरजेचं आहे. तर एकूण झाले 5 कागदपत्रे. पुढे पण कागदपत्रे आपल्याला कुठली लागतात ते बघूयात आपण. बघा महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असणं तुम्ही गरजेचं आहे, कारण जो रहिवासी आहे त्यालाच ही काय मिळते योजनामध्ये मिळते, कारण महाराष्ट्र शासनाची योजना आहे. ठीक आहे. आता डोमेसिल सर्टिफिकेट हे सुद्धा मॅन्डेटरी आहे. त्यानंतर आर्थिक वर्ष 2023-24 किंवा 24-25 चे उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार यांनी निर्गमित केलेला असावा. ठीक आहे. तर हे सुद्धा असणं आपल्याला काय आहे गरजेचं आहे. जात प्रमाणपत्र नमुना क हे जमात प्रमाणपत्र, कारण आदिवासी जे आहेत त्याला आपण जमाती म्हणतो. ठीक आहे. नमुना क जे विद्यार्थ्यांना माहीत आहे त्या जमातीच्या जमात वैधता प्रमाणपत्र नमुना ग हे स्टार मार्क आहेत, हे तुम्हाला असणं गरजेचं आहे ज्या ज्या तुम्ही प्रवर्गामध्ये येतात त्या. राजपत्र गॅझेट नावामध्ये जर बदल असेल तर तुमच्या नावामध्ये काही बदल झालेले असतील तर त्या नावामध्ये गॅझेट बदल असल्यास ते म्हणजे जर तुमच्या नावामध्ये बदल असल्यास तर हे तुम्हाला द्यावं लागेल. ज्यांच्या नावात बदल नाही आहे त्यांना गरजेचं नाही ते राजपत्र हे, कारण हे जिल्ह्यातून बनतं. ठीक आहे. तर अशी कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. चला पुढे जाऊयात आपण. आता बघा पोलीस भरती व आर्मी भरती करिता शारीरिक पात्रता काय आहे. नेहमी मला विद्यार्थी प्रश्न विचारतात की हे, तर बघा याच्यामध्ये, म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत यासाठी शेअर करा की या व्हिडिओमध्ये किंवा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं पूर्ण समाधान होणार आहे. ठीक आहे. तर बघा शारीरिक पात्रता निकष. आता याच्यानंतर तुम्हाला काय प्रश्न पडेल की सर परीक्षा होणार की नाही, तर त्याच्यावर आपला पुढे व्हिडिओ येणार आहे. ठीक आहे. बघा शारीरिक पात्रता व निकष पोलीस भरतीसाठी आणि सैन्य भरतीसाठी काय आहे. बघा आता पुरुषासाठी आपण आता पोलीस भरतीबद्दल बोलू आधी. ठीक आहे. मग पुरुषासाठी काय निकष आहेत ते बघूयात आपण. ठीक आहे. बघा पुरुषासाठी वय काय आहे 18 ते 33 वर्ष, म्हणजे 33 वर्षापेक्षा अधिक वय झालं असेल तर तुम्ही या प्रशिक्षणाचा लाभ घेऊ शकत नाही. किमान उंची किमान म्हणजे कमीत कमी 160, त्याच्या वर कितीही असली तरी चालते पण त्याच्या खाली नसावी. ठीक आहे. आणि छातीचा जो हे आहे साईज आहे तो किती असावा न फुगवता 79 सेंटीमीटर किंवा फुगवता इज इक्वल टू न फुगवता प्लस किमान 5 सेंटीमीटर. ठीक आहे. कमी जास्त म्हणजे ज्याचा किमान कमीत कमी किंवा त्याच्यावर 85 पर्यंत म्हणजे 80 पर्यंत सरासरी तुम्हाला काय आहे आवश्यक आहे. ठीक आहे. आता हीच महिलेसाठी
ठीक आहे. वय काय असणार आहे महिलेसाठी? सेम असणार आहे 18 ते 33 वर्ष. आणि महिलासाठी जे किमान उंची आहे ते 50 सेंटीमीटर आहे. ठीक आहे. छाती काय आहे? निरंक, म्हणजे छाती विद्यार्थी म्हणजे ज्या विद्यार्थिनी आहे त्यांच्यासाठी ते अट नाही आहे. ठीक आहे. समोर आपण जाऊ. इकडे आता सैन्य भरती करिता बघा निकष काय आहे? वय 17 ते 21 वर्ष, फक्त 21 वर्ष. 21 वर्ष ज्याचा लोटलाय तो सैन्य भरतीसाठी नाही. किमान उंची 168 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि महिलेसाठी किती? तर ती 157 सेंटीमीटर. इकडे बघा छाती न फुगवता 77 सेंटीमीटर, फुगवता इज इक्वल टू न फुगवता किमान 5 म्हणजे एक्सटेंड. ठीक आहे. म्हणजे जवळपास 80-85 पर्यंत तुमचं आवश्यक आहे. आणि महिलांसाठी निरंक आहे, महिलांसाठी ती अट लागू नाही. ठीक आहे. आता बघा इथे टिप, वय वर्ष गणना ही दिनांक कधीपासून केली जाईल? तर बघा 1/8/2025 पर्यंत. जर या आतमध्ये तुमचं वय जर 33 वर्ष किंवा इकडं 21 वर्ष सैन्य भरतीमध्ये असेल तरच तुम्ही या दिनांकास ओलांडल्यावर तुमचं अधिकचं वय झालं. ठीक आहे. तर तुम्ही त्यासाठी पात्र असणार नाही. तर व्हिडिओ पॉज करून हे बघून घ्या. प्रश्न काही असतील तर काय करा, त्यावर कमेंट करा. आपण पुढे जाऊया. बघा आता आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. तर ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता काही महत्त्वपूर्ण सूचना आहे आणि यानंतरही काही सविस्तर सूचना मी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येणार आहोत. त्यामध्ये तुमचे संपूर्ण जे काय आहेत तुमचे जे डाऊट्स आहेत आपण ते क्लिअर करणार आहोत, कारण हा व्हिडिओ खूप मोठा होईल ते सगळं सांगण्याकरिता. ठीक आहे. आता बघा काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत. उमेदवारांनी अर्ज सादर करण्यासाठी या कार्यालयाच्या दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे आणि कोणत्या वेबसाईटला भेट द्यायची आहे? या वेबसाईटवर CPETPTRTI MHA-IN. ठीक आहे. याचे इतकं जरी टाईप केलं तरी तुम्हाला काय होईल? कॅन्डिडेट लॉग इन होईल आणि त्याच्यावर जाऊन तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर रजिस्ट्रेशन तुमचं सक्सेस झालं की तुम्हाला फॉर्म भरण्याची प्रोसेस करावयाची आहे. कोणत्याही लिंकवर करण्यात आलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, म्हणजे याच लिंकवर अर्ज करणं काय आहे? अपेक्षित आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्जामधील पूर्ण माहिती भरणे बंधनकारक असेल. अपूर्ण माहिती जर तुम्ही टाकली तर तो अर्ज तुमचा बाद होईल, ग्राह्य धरला जाणार नाही, म्हणजे तुम्ही अपात्र व्हाल. ठीक आहे, जाणार नाहीत. तिसरा, उमेदवारांची ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सदर अर्जाची प्रिंट काढून स्वतःकडे ठेवायची आहे. ठीक आहे, कारण तो तुमच्याकडे पुरावा असतो. ठीक आहे, तर प्रिंट काढून तुम्ही जेव्हा तुमचा अर्ज सबमिट करता तर तेव्हा काय आहे ती काय करायची आहे? काढून ठेवायची आहे. तसेच मूळ कागदपत्र तपासणी व पडताळणीच्या वेळी ते उमेदवारांना ऑनलाईन अर्ज आणि इतर गुण कागदपत्रे छाननी करिता सादर करणे काय आहे? बंधनकारक आहे. म्हणजे कागदपत्र तर तुम्हाला मूळ कागदपत्रे तर आणायचीच आहेत सोबत, त्याचे काय आहे झेरॉक्स कॉपी तुम्हाला द्यावे लागते, ते पण आणायची आहे. परंतु त्यासोबत तुम्हाला काय आहे, तुम्ही जो ऑनलाईन फॉर्म भरला आहे ते हार्ड कॉपी द्यावी लागते. म्हणून जेव्हा तुम्ही काय कराल फॉर्म भराल तेव्हाच काय करायची त्याची प्रिंट आउट घेऊन ठेवायची, हार्ड कॉपी घेऊन ठेवायची. ठीक आहे, तर अशी एक माहिती होती. मी अजून तुम्हाला सांगतो आहे की आता केवळ अर्ज भरणं सुरू झालेले आहेत. परीक्षा होणार की नाही याविषयी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच्याबद्दल डिस्कशन करू की काय अनुमान आहे. ठीक आहे, आणि ही सगळी माहिती तुम्ही चांगल्यानं बघून घ्या. मी परत एकदा मागे यासाठी जातो आहे की आपल्याला डेटवर भर देणं गरजेचं आहे. बघा की कालपासनं काय झालं आहे, फॉर्म भरणं अर्ज करणं सुरू झालेलं आहे. ठीक आहे, लवकरात लवकर अर्ज करून घ्या. नंतर वेबसाईटचे प्रॉब्लेम येतात, वेबसाईट स्लो होते. तर 13 तारखेच्या आत म्हणजे 10 तारखेपूर्वीच आपले फॉर्म भरून सगळे झालेले पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांकडे इन्कम सर्टिफिकेट नसेल त्यांनी इन्कम सर्टिफिकेट 1-2 दिवसात बनवून घ्या आणि ज्यांच्याकडे सदर डॉक्युमेंट सगळ्यांकडे जर असतील तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. काही अडचण आल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी त्याचं उत्तर देईलच. ठीक आहे, तर अशी एक अपडेट होती. तर मग अजून तुमच्याकडे तुम्हाला प्रश्न असेल की संस्था कोणती निवड करायची, तर ते आता तो तुमचा मुद्दा नाही आहे. कारण आधी तुम्हाला तुमचा प्रवेश निश्चित झाला, म्हणजे निश्चित कसा की तुम्ही परीक्षा पास केल्यानंतर जे पास होतील किंवा डायरेक्ट गुणानुसार जर झालं, परीक्षा नाही झाली त्यानंतर आणि तुम्ही तुमचं सिलेक्शन झालं तर त्यानंतर तुम्हाला संस्था निवडीचा पर्याय येणार आहे. तर आता त्यावर विचार नाही करायचा आहे, आधी काय करून घ्यायचा आहे, फॉर्म भरून घ्यायचा आहे. या संबंधित कुठला अभ्यास करायचा, सिलेबस काय असेल याच्यावर आपण पुढे व्हिडिओ घेऊन येणारच आहे मी. आणि आता मागे काही याच परीक्षेसाठी आपण तयारी पण करून घेतली, असे व्हिडिओ वेबसाईटवर म्हणजे यूट्यूबला अपलोड पण आहेत. या चॅनलवर नाही तर दुसऱ्या चॅनलवरच आहेत. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ही अशी एक अपडेट होती. तर तुमचे कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करा.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. बघा, आपलं चॅनल तुम्हाला माहीत आहे की विद्यार्थी मित्र या नावाने आपलं यूट्यूब चॅनल आहे. मी या 4ही प्लॅटफॉर्मवर तुमच्यासाठी उपलब्ध आहे. सामान्यतः व्हॉट्सअपला अधिकाधिक जॉईन व्हा, टेलिग्रामला अधिकाधिक जॉईन व्हा. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील वर्षी एक तुम्हाला अनुरोध आहे की मागच्या वर्षी खूप जागा होता, यावर्षी तर त्यापेक्षा कमी आहेत. 23,000 जागा होत्या. तेवढे फॉर्म आलेले नाहीत आपल्या समुदायाचे, त्यामुळे वारंवार डेट एक्सटेंड करावी लागली. त्यामुळे हा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा की कारण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे फॉर्म आलेले पाहिजे, जेणेकरून आपले विद्यार्थी त्या योजनेचा लाभ घेऊ शकतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.